यानंतर राजेंद्र पालेकर यांना मी मनोगतासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असणारे सर्व माझे सहकारी मित्रमैत्रिणी, त्याचबरोबर पालक आणि या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व बहुसंख्य विद्यार्थी मित्रमैत्रिणी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला माझा जो प्रवास आहे तो 2005 साली सुरू झाला. मित्रांनो, मला एक सांगावंसं वाटतं, MPSCमधील हा जो काही माझा प्रवास आहे, हा संपूर्ण प्रवास मी नोकरी करत पूर्ण केलेला आहे. या यशामध्ये मी रयत शिक्षण संस्थेचं ऋण व्यक्त करतो. रयत शिक्षण संस्थेमध्ये 8.5 वर्ष हुतात्मा राजगुरू विद्यालय पांडवनगर या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून काम केलं. संस्थेनं मला पुणे शहरात नियुक्ती दिली आणि पुणे शहरात नियुक्ती मिळाल्यामुळं या ठिकाणचं जे काही स्पर्धा परीक्षांचं वातावरण आहे, या वातावरणामुळं MPSC म्हणजे काय असतं, आपण काय करू शकतो याची जाणीव मला झाली आणि 2005 साली मी पहिल्यांदा फॉर्म भरला. मागच्या वर्षीप्रमाणे राज्यसेवेमध्ये आणि PSI STI असिस्टंट त्यावेळेस एकत्र परीक्षा होत्या. त्या दोन्ही परीक्षांसाठी फॉर्म भरला. दिशा नव्हती, कोणती माहिती नव्हती. साहजिकच दोन्ही पूर्वपरीक्षा नापास झालो. नापास झाल्यानंतर असं वाटलं की MPSC करणं काही आपल्याला जमणार नाही. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या अगदी शेवटच्या पूर्व टोकाला असणारं मांदळवाडी माझं गाव, 1000 लोकसंख्येचं हे गाव, आणि या गावामधून DED केल्यानंतर या ठिकाणी पुणे शहरात आलेलो मी. असं वाटलं की MPSC करणं आपल्याला पेलवणारं नाही, तो नाद सोडून द्यावा. 2006 साली MPSCचा अर्जही भरला नाही. 2007 सालची जाहिरात जेव्हा पुन्हा आली त्यावेळेस पुन्हा एकदा मनानं उचल घेतली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. 2007 सालची राज्यसेवा प्रिलिम जी आहे ती पास झालो आणि तेव्हापासून राज्यसेवेची प्रत्येक पूर्वपरीक्षा मी पास व्हायचो, मुख्य परीक्षेला जायचो. मात्र मुख्य परीक्षेत काही यश मिळायचं नाही. MPSCने केलेले जे अनेक बदल आहेत त्या प्रत्येक बदलांना सामोरं जावं लागलं. नवीन सिलेबस, त्यानंतर पूर्वपरीक्षेमध्ये आलेलं JS आणि CSAT. प्रत्येक वेळी मागच्या वर्षामध्ये आपण काय कमी पडलो त्याचा विचार करून तयारी करावी, तर आयोगानं परीक्षा पद्धत बदललेली असायची. पण हार मानली नाही, तयारी चालूच ठेवली आणि 2007 सालची जी असिस्टंट STI परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये मला सर्वप्रथम MPSCतलं यश मिळालं आणि मी असिस्टंट पदावर विधी व न्याय विभागात मंत्रालयामध्ये हजर झालो. त्या पदावर नियुक्ती झाल्यानंतरही राज्यसेवेमधून आपण यश मिळवलंच पाहिजे अशी एक खुणगाट मनाशी बांधलेली होती. काम करत MPSC करायचं आहे, त्यामुळं अभ्यासाची वेळ अतिशय कमी मिळायचा, रजेच्या अडचणी होत्या. गेल्या वर्षी 2012ची जी राज्यसेवा होती, अतिशय मोठ्या प्रमाणात पदसंख्या आलेल्या होत्या आणि त्या जाहिरातीसाठी मी जोमाने अभ्यास केला. मात्र पेपर 3 मध्ये 1 मार्क मला कमी मिळाला आणि मी बाहेर फेकलो गेलो. बाहेर फेकल्यानंतर ज्यावेळेस आन्सर की मी चेक केली आणि लक्षात आलं की GS 3ला आपण 1 मार्कानं क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण करत नाही. डोळ्यासमोर अंधार पसरला. ज्यावेळेस आयोगानं सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स डिक्लेअर केले त्यावेळेस पाहिलं की मला 439 मार्क आले होते विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्या परीक्षेमध्ये कट ऑफ होता 479. या अपयशामुळं मी एकदम खचून गेलो होतो. डोळ्यासमोर अंधार पसरला होता की एवढा अभ्यास करूनही आपण जर पास होत नाही तर अजून काय करायला हवं. मात्र त्याच वेळेस माझ्या मित्रांनी धीर दिला. त्यांनी सांगितले की हे बघ, तुला फक्त 1 गुणाचा अभ्यास करायचा आहे आणि हा 1 गुण तू मिळवलास की तू नक्की यशस्वी होणार. ज्या ठिकाणी मी अभ्यासाला बसायचो त्या ठिकाणी समोरच्या खिडकीवर एक पान मी चिकटवून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, मंत्रालयात नोकरी करत असताना रजेची जी अडचण होती तरी माझ्या वरिष्ठांनी मी जे काही केलेलं काम आहे त्या कामाची पावती म्हणून मला रजा दिली. तेव्हा मी एक ओळ त्या ठिकाणी लिहून ठेवली होती की मिळालेली रजा ही MPSC परीक्षेसाठी शेवटची संधी आहे, तिचा सदुपयोग करा. माझ्या एका मित्रानं त्याच्याखाली अजून एक ओळ चिकटवली, आत्ता नाही तर कधीच नाही.
आणि या सर्वांमधून जात असतानाच पुन्हा 2013च्या परीक्षेकडे वळलो. आपण काय चुका केलेल्या आहेत किंवा कुठं आपण कमी पडलो याचा थोडासा आढावा घेतला आणि त्या दृष्टीनं पुन्हा तयारी सुरू केली. या वाटचालीमध्ये मी युनिक अकॅडमीचे फार म्हणजे या मोलाचा वाटा असा आहे की युनिक अकॅडमीची जी प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत अत्यंत दर्जेदार आहेत. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की 2012 साली ज्यावेळेस मला 439 मार्क मिळाले होते त्यामध्ये GS सेकंडमध्ये 103 मार्क मला होते 150 पैकी. आणि हे संपूर्ण श्रेय फक्त युनिक अकॅडमीचं जे GS2चं सरांचं जे पुस्तक आहे त्या एकाच पुस्तकातून मी अभ्यास केलेला होता. युनिक अकॅडमीचं साहित्य असं आहे की ठीक आहे एखाद्या वर्षी उशिरा येईल पण आमचं जे साहित्य येणार आहे ते दर्जेदारच असेल आणि ते एकदा वाचल्यानंतर विद्यार्थ्याला पुन्हा दुसरीकडे कुठे जाण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीचं दर्जेदार साहित्य युनिक अकॅडमीचं आहे. या प्रवासामध्ये या साहित्याचा मला फार चांगल्या प्रकारे उपयोग झाला. मॉक इंटरव्ह्यूलाही भालेकर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सरांच्या नोट्सचा फायदा झाला आणि राज्यात 4था आणि DDR पदी 3रा या पदानं आज या ठिकाणी आपल्यासमोर आपल्याशी हितगुज करताना मला फार आनंद होतोय. या ठिकाणी मला आपणा सर्वांसमोर अनुभव मांडताना एकच गोष्ट सांगावीशी वाटेल की मित्रांनो, काहीही झालं तरी जिद्द सोडू नका. एक अतिशय छान प्रेरणादायी वाक्य आहे, 1 minute can't change your life, but utilization of every 1 minute will definitely change your life. जेवढा वेळ आपल्याला मिळेल त्या वेळाचा जास्तीत जास्त परिणामकारकपणे चांगल्या प्रकारे अभ्यासासाठी उपयोग करा. जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा. एक दिवस यशाची यशोमाला नक्कीच तुमच्या गळ्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद.